हाय नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी. तर थोडं तेल गरम करून त्यामध्ये या पुऱ्या तळायला टाकल्या आणि त्या अशा उलट्या करून घ्यायच्या आणि अशा मग ते फुगतात. जास्त तेल गरम असेल तर पुऱ्या लाल होतात. या तऱ्हेने अशा पुऱ्या काढायच्या आणि इथे सगळ्या पुऱ्या तयार आहेत तळून. तर पाहू शकता तुम्ही कशी झाली आहे पुरी. आणि आता पाणीपुरीमध्ये मूग आम्ही सकाळी मूग भिजायला लावले होते आणि पाणीपुरीमध्ये आम्ही मूग खातो. काही ठिकाणी बटाटा पण वापरतात. तर मीठ, हळद, जिरे पावडर आणि धना पावडर त्यात मिक्स केली आणि त्यानंतर त्यात थोडं पाणी टाकायचं. पूर्ण पाणी आटेपर्यंत आणि त्यानंतर पूर्ण पाणी आटलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता कसे शिजलेले आहेत मूग. त्यानंतर आपल्या पुऱ्या तयार आहेत. मुगाची उसळी तयार आहे. आणि खजूरची चटणी, खजूर, गूळ आणि चिंच याची चटणी आहे. आणि हे पुदिन्याचं पाणी, त्यामध्ये अद्रक, पुदिना, थोडी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि पाणीपुरी मसाला.